राजू 1 2 3 लाईट आली. तो गाईज आता मी निघालो मुंबईला, कारण की अर्जंट एक शूट आलंय. आणि आता मगाशीच थोड्या वेळापूर्वी 8 वाजता आपल्याला एक फोन आलेला की हे गाईज, मी इमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू व्लॉगमध्ये. आणि आत्ता दुपारचे 1 वाजल्याने आत्ता जस्ट मॉर्निंग झाली माझी. मी आत्ता जस्ट उठलोय. कारण की काल सगळं बर्थडेचं आवरेपर्यंत खूप लेट झालं. त्याच्यानंतर मग घरी आलो. घरी येऊन मग व्लॉग एडिट करेपर्यंत 4 वाजले झोपायला. कारण की व्लॉग एडिट करून मग अपलोड करून सगळ्या गोष्टी करेपर्यंत 4 वाजले आणि त्यानंतर मग मी झोपलो. थोडा लेट उठलो कारण की आज थोडं काही कामं वगैरे नव्हती. कारण की कालच सगळी कामं झाली होती. तर मग आज थोडं लेट उठलो. सो आता उठलो, फ्रेश वगैरे झालो, जेवलो वगैरे आणि आता बसलोय. सो अजून अंघोळ पण नाही झाली माझी. फक्त ब्रश केलाय. आता अंघोळ डायरेक्ट मी संध्याकाळी करणार. सो गाईज, तुम्ही बर्थडेचा व्लॉग बघितलात का? जर बघितला असाल तर मला सांगा कसा वाटला आणि कसा झाला बर्थडे मम्मीचा? कारण की खूप मेहनत घेतली होती. खूप सगळ्यांनी प्रयत्न केले होते चांगला बर्थडे व्हावा म्हणून आणि खरंच खूप चांगला बर्थडे झाला. सगळ्यांना आवडला. जे नातेवाईक आमचे आले होते सगळेजण त्यांना पण आवडला. जे पाहुणे आलेले त्यांना पण आवडला. मम्मीचे, पप्पांचे जे मित्र आलेले, आमचे मित्र आलेले, बाबूचे मित्र आलेले, सगळ्यांना बर्थडे खूप चांगला वाटला. सो ज्यांनी ब्लॉग बघितला नसेल त्यांनी तो प्लीज ब्लॉग बघा जाऊन. आणि जर ज्यांनी बघितलंय त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तुम्हाला बर्थडे आणि काय अजून तुम्हाला बघायला आवडेल पुढच्या ब्लॉगमध्ये. कारण की अजून आपले प्लॅन रेडी आहेत. 26 तारखेनंतर तुम्हाला पुढे बघायला भेटतील. आपल्याकडे बरेचसे प्लॅन आहेत पुढचे. मी तुम्हाला आता काही सांगणार नाही. पण 26 तारखेनंतर तुम्हाला बघायला भेटतीलच. 26ला नाही 25लाच बघायला भेटेल. कारण की आपण 25ला निघणार आहोत रात्री. सो तुम्हाला कळेल कुठे जाणार आहोत आपण ते. आता हळू आपल्याला बरेचसे चांगले ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. आणि आता तर सुरुवात झाली. आता महाडची जत्रा पण आहे. महाडच्या जत्रेचे पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. महाशिवरात्री येते. महाशिवरात्रीचे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. अजून बरेचसे आपल्याकडे कंटेंट आहेत. ते तुम्हाला मज्जा येईल ब्लॉग बघायला. सो बर्थडेचा ब्लॉग कसा वाटला ते फक्त मला कमेंटमध्ये सांगा. खरंच खूप मज्जा आली काल. खूप भारी वाटलं. सो मला सांगा नक्की कमेंट करून. पन्नालाल देखिए यहाँ पे कितने लेडीज और कितने जेंट्स है बताइए. पन्नालाल यहाँ पे पन्नालाल देखिए यहाँ पे क्या हो रहा है. राजू 1 2 3 लाईट आली. सिंगर आलेत आमच्या इथे. ह्या प्रकारे सिंगर आलेले आहेत. सिंगर चेंज झालेत. सो गाईज, आता मी निघालो मुंबईला, कारण की अर्जंट एक शूट आलंय. आणि आता मगाशीच थोड्या वेळापूर्वी 8 वाजता आपल्याला एक फोन आलेला की शूट आहे उद्या, यावं लागेल म्हणून. सो पटकन जेवलो वगैरे आणि आता निघालो मुंबईसाठी मी. चला जातो आता. राख्या येतोय घ्यायला मला आणि मग तो सोडल मला बस स्टॉपला. वापस तिथून जाऊ. मग पुढे कसं काय जायचं ते आपण. सो चला आता मी घरात आता निघालोय. बिल्डिंग खाली जाते. मम्मी पण खालीच आहे, राऊंड मारायला गेले. सो तिला भेटतो आणि निघतो. आणि काहीच आता राकेश आलाय सोडायला मला बाईक. तो आता तो मला स्टँडला सोडल आणि मग मी तिथनं निघेन. आता बघू कुठली बस भेटते माहीत नाही. इकडे जायचंय, घनसोलीला जायचंय. सो आता ठाणे भेटते तर बरं होईल, नाहीतर मग पनवेलवरला काहीतरी जुगाड करावं लागेल. सो चला निघालो मी. तो काहीच आता नेल पण आलाय मला सोडायला इथं. नेल, काय तुझं म्हणणं आहे या गोष्टीवरती?
झक मारल्याने आलोय सोडायला तुला. मी पण खरंच झालं टाकीन ना ना काय? ब्लॉग मध्ये. मी खरंच टाकीन. खरंच टाक म्हणजे काय टाक ना तू. त्याला कुठं चाललेलो घरी भेटला. असू दे ना, कधीच्या मध्ये आला सोडायला तर काय आला. कधीच्या मध्ये आलास तर काय म्हणता तू? असं उपटलीस हा हा वकील आहे. मी जे भांडण बिंड करतो ते ह्याच्यामुळेच करतो. हा सोडवल वकील मला. बोलला तुझा संपला विषय. हा सोडवल मला म्हणून माहित आहे मला. आणि राख्या दोघ जण आलेत मला सोडायला इथं स्टँडला. पण अजून बस नाही. 10-10:30 वाजलेत. आणि गाईज आता 2:30 वाजले आणि आता मी जस्ट घनसोलीला पोचलो. बसमधनं उतरलो आणि आता रूमवरच चाललोय. आता उद्या सकाळी लवकर उठायचंय कारण की 7ची शिफ्ट आहे उद्या शूटची. सो 5 वाजता उठून आपल्याला जावं लागेल. अचानक कळलं. मम्मीचा बड्डे झाला काल आणि आज रिलॅक्स मूडमध्ये होतो. काही कामं नव्हती. मस्त की लेट उठलो, लेट सगळं आवरून वगैरे झालं आणि रात्री 8 वाजता फोन आला की तुझा प्रोफाईल सिलेक्ट झालेला आहे, तुझा फोटो सिलेक्ट झालेला आहे, तर तुला यावं लागेल शूटला. सो 8 वाजता कळल्याच्या नंतर मग मी मम्मीला बोललो, मम्मी मला मुंबईला जायचं आहे. मम्मी बोलते आत्ता? हो म्हटलं, कारण की माझं उद्या शूट आहे. आणि मग जेवलो वगैरे आणि मग राकेशला फोन लावला, मला सोडायला चल स्टँडला. तो लगेच आला, जेवला वगैरे तो पण आणि तो आला मला सोडायला. सो 11 वाजता असा 11-11:15 वाजता काहीतरी मला बस भेटली महाडवरून. आणि आत्ता मी 2:30 वाजता इथं पोचलो. तर घरी जाणार, ब्लॉग एडिट करणार, ब्लॉग अपलोड करणार नेहमीप्रमाणे. रोजचं जो आपलं रुटीन आहे. किती वाजतील माहीत नाही, 3, 3:30, 4 जे पण वाजतील. मग सगळं करून आवरून झोपणार आणि सकाळी परत 5 वाजता उठून आवरून शूटला जाणार. सो चला आता रूमवरच चाललो आहे मी. आणि आता ठरवलं आहे मी, कारणं नाही द्यायची. जे आहे ते सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करायच्या. कारणं जो देतो तो कधीच सक्सेसफुल नाही होत. सो कारणं नाही द्यायची. जी कामं येतात त्याला हो बोलायचं. आज न उद्या खूप चांगली कामं भेटतील. सो त्यामुळे मी कुठल्या गोष्टीला नाही बोलत. आलं आहे काम, हो येणार मी, करणार, जे होईल ते होईल. सो कारणं नाही देणार आता. कारण की आपल्याला जर काहीतरी करायच्याच आहेत गोष्टी, काही गोष्टी अचीव करायच्यात आपण ठरवलं आहे 2026 मध्ये, तर मग नो एक्सक्यूज, कारणं नाही. करायचं तर करायचं आणि एक ना एक दिवस त्या गोष्टींना फळ नक्की भेटेल. सो चला आता पोचलो घरी. घरी जाऊन फ्रेश वगैरे होतो. तर आता आपण इथंच थांबूया. सो वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.